नदी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी कमाल झाली राणी मुखर्जी नदी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी कमाल झाली मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जगा बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जगा यूज केला मटेरियल मित्रांनो ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करता मित्रांनो। तर मित्रांनो जर तुम्हाला ह्यापेक्षा पण फ्री मध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपचे लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। आपण सर्व काय मटेरियल वगैरे आपण प्रोव्हाइड करत असतो म्हणजे अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असतो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे लागणार हायलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखी आपला प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर बीट मार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो। बीट मार्क प्लसला ओपन केल्यानंतर एक ग्रुप दिसेल मित्रांनो, त्या ग्रुप वरती क्लिक करायचं, वर थ्री डॉट वरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं मित्रांनो। अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं आपण ग्रुप्स वगैरे ऑलरेडी वगैरे ऍड वगैरे करून दिला मित्रांनो। मग आपले फोटोज वगैरे चेंजेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या जे खालच्या एक नंबरच्या ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करून जे फोटो मित्रांनो ह्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे तुमची आवडीची फोटो मित्रांनो त्या फोटोला अशा प्रकारे ऍड करायचं। ऍड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं, ओढून घेतल्यानंतर जे अशा प्रकारे फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रकारे एकदम जसे की आपला फोटो वगैरे एकदम वेगळे ऍड झाले दिसून जाईल। जे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने आपल्या अशाच प्रकारे फोटो वगैरे सेट करून घ्यायचा। अशा फोटो वगैरे सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं फोटो मित्रांनो ह्या फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे तुमची फोटो मित्रांनो त्या फोटोला अशा प्रकारे ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर जे फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर जे फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं। म्हणजे फोटो वगैरे सेट करायचा मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण फोटो वगैरे सेट करून घ्या। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। अशा प्रकारे बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं जे वरचे जे 3-4 ग्रुप दिसतील, जर तुम्हाला असे जे खाली जर ग्रुप वगैरे लहान झाले दिसत असेल तर 3 पॉईंट आपला जसं की आपला 4.12 बीट लिहायचं। मग आपलं त्या फोटो ग्रुपवरती क्लिक करायचं, ओढून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं सेट झाले दिसून जाईल। जे का बाकीचे ग्रुप्स आहेत मित्रांनो त्याच टाइम जसं मी ऑलरेडी करून दाखवलं त्याच टाइम तुम्ही पण एडिट वगैरे ग्रुप्समध्ये फोटो वगैरे रिप्लेस वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मग अशा फोटो वगैरे रिप्लेस केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला स्क्रॉल करून घ्या, जसं की आपला 4.12 बीट लिहायचं। पण जे ग्रुपला असं सिलेक्ट करून घ्या, सर्व ग्रुप्सला असं सिलेक्ट करून घ्या। जसं मी सिलेक्ट वगैरे करत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण सिलेक्ट वगैरे करून घ्यायचं। मग आपला असं वगैरे ग्रुप बनवून घ्यायचं मित्रांनो। या ग्रुपला जे ग्रुप बनल्यानंतर त्या ग्रुपला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो। असं ऑफ केल्यानंतर मित्रांनो जे फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजमध्ये आपल्या जे तुमचे जे फोटो मित्रांनो त्या फोटोजला रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला असं फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। आणखीन आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुमचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोजला सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर जे का सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोला सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। तुमचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोजला सिलेक्ट करायचं, वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर जे सेकंड फोटोवर त्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोजला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं, वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो जे फोटोज आहेत मित्रांनो अशाच प्रकारे जे फोटोज वगैरे सर्व फोटोजमध्ये तुमचे जे फोटो मित्रांनो त्या फोटोजला रिप्लेस वगैरे करून घ्यायचं। अशा प्रकारे रिप्लेस वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रकारे 4.12 बीट लिहायचं। प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। जे अशा प्रकारे घेते की इमोजी पिंजरा आहे, इमोजी पिंजरा ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रकारे मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। अशा प्रकारे सेट केल्यानंतर थोडंफार आपला अशा प्रकारे मोठं करण्यासाठी 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मोठं करून घ्यायचं। अशा प्रकारे मोठी केल्यानंतर मित्रांनो लास्ट ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे फोटोज रिप्लेस वगैरे करून
सांगितलं ते का बघायचं असेल त्या फोटोजला असं ऑन वगैरे करून घ्यायचं. असं ऑन वगैरे केल्यानंतर मग आपला व्हिडिओ एकदम छान असं दिसून येतात. जे का सर्व फोटोजला ऑन वगैरे अशाच प्रकारे करून घ्यायचं. मग आपला व्हिडिओ एकदम छान असं बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखीन आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपला वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढचा काय नवीन व्हिडिओ. मी तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.